माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय यांनी काही दोन्हीकडे मतदान केलेलं नसेल, त्यामुळं पूर्वी ते तिथं असतील राहत होते तिकडं दुसरीकडे आले, पण हे स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आलेलं आहे. म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की त्यांनी आमच्या या मोहिमेत सहभागी व्हावं आणि निवडणूक आयोगाचे आदर घडवून निवडणूक आयोगाला सुधारणा करण्यासाठी हे करावं. त्याचं निवडणूक आयोगाचं समर्थन करण्यापेक्षा ज्यावेळी केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते यांनी देखील देशातल्या 6 लोकसभेच्या मतदार यादीतले घोळ दाखवले, राज्याचे मुख्यमंत्री तसे घोळ दाखवत आहेत, त्याचा अर्थ त्यांनाही मान्य आहे की हे यादीत घोळ आहे. यादीत घोळ आहे म्हणून तर निवडणुका चुकीच्या आहेत, निवडणुकीच्या या व्यवस्था चुकीच्या आहेत. या सुधारण्यासाठी भारतीय जनता पक्ष ना काय म्हणतो? भारतीय जनता पक्षाने सांगितलं पाहिजे की विरोधी पक्ष जे म्हणतात त्यांची मागणी रास्त आहे आणि ते मागणी करतात तशा सुधारणा निवडणूक यादीत केल्या, मतदार यादीत केल्या पाहिजे.